दिसतोय परक्याचा, फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं की डॉक्टर सांगतात की आशाच्या जीवाचा धोका आता टळलाय, पण आशाचं मूल वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. नाना हॉस्पिटलमध्ये जातात. सुहासिनी आशाचं मूल न वाचल्यामुळे आणि विजयची अवस्था वाईट असल्याकारणाने खूप दुःखी आहे. पल्लवी हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि नाना तिला हे सांगतात की आशाने आपलं मूल गमावलंय आणि विजयची अवस्था अजूनही नाजूक आहे. पल्लवी स्वतः जाऊन डॉक्टरांशी बोलते, पण डॉक्टर सांगतात की सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. आशा शुद्धीवर येते. पल्लवी आणि रिद्धिमा आशाला सांभाळण्याचा प्रयत्न करतात. आशा आपल्या मुलाच्या दुःखाने व्यथित आहे. आता पुढे. मम्मी किती खुशीत होत्या. त्यांना नातू मिळणार होता, त्यांच्या घराला वारस मिळणार होता. माझ्यापेक्षा जास्त स्वप्न तर त्यांनी पाहिली होती. किती दुःख झालं असेल मम्मींना, किती दुःख झालं असेल त्यांना. ममाची अवस्था तर फारच वाईट आहे आशा. आता मम्मींसमोर कशी जाऊ मी? माझ्याच्याने त्यांचं दुःख नाही बघवलं जाणार. ही काय परिस्थिती ओढवली की माझ्या उदरात वाढणारं मूल माझ्यासाठी अडचण होऊन बसलंय, ज्याच्यापासून मला मुक्ती हवी आहे. आणि आशाचं मूल नाही वाचलं, त्यामुळे ती अशी सारखी रडते. सगळेजण किती दुःखी आहेत. किती फरक आहे माझ्या आणि आशाच्या अवस्थेमध्ये. जरी माझ्या पोटात सुद्धा वाढणारं मूल विजयचंच आहे. आशाने त्याला जन्म दिला असता तर आनंदाची गोष्ट झाली असती, आणि माझं हे मूल माझ्या बदनामीला कारण ठरू शकतं. परिस्थिती पण किती वेगवेगळी असते. परमेश्वरा, तू खूप कृपाळू आहेस. सगळ्यांचं म्हणणं ऐकतोस तू, कुणालाच निराश करत नाहीस. आज तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल. प्रभू, मी आशा आणि विजयच्या सलामतीची भीक मागते तुझ्याकडे. आशाने या दुर्घटनेत आपलं मूल तर गमावलेलंच आहे. तू तिच्या सौभाग्याचं रक्षण कर. मी आशा आणि तिच्या सौभाग्याच्या सलामतीची भीक मागते परमेश्वरा. त्यांना वाचव प्रभू, त्यांना वाचव. तुझे पप्पा कुठे आहेत? मम्मी पप्पा सकाळीच निघून गेले हॉस्पिटलमध्ये, आणि तिथून त्यांना दुसरीकडे जायचं होतं. मला सांगितलं सुद्धा नाही आणि एकटेच निघून गेले. मम्मी, आशा दीदी आणि विजय जिजूंचा ऍक्सिडेंट झालाय आणि तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. आज सकाळी पप्पांकडून कळलं मला.
तू तर झोपली होतीस, तुला कसं सांगणार? आम्ही तर संपूर्ण रात्र जागून काढली याची वाट पाहत की कधीही बातमी येते की विजय ठीक आहे, म्हणजे मनाला आतून बरं वाटेल. हॅलो, हा विजय आणि आशा कसे आहेत? काय खरंच? विजयच्या जीवाला काहीच धोका नाही? ठीक आहे. विजय आता अगदी बरा आहे. हे परमेश्वरा, तुझे खूप खूप उपकार झाले. हो, मी सांगितलं ना तुम्हाला, मिस्टर विजय यांच्या जीवाचा धोका टळलाय. जखमा खोलवर आहेत, सुकायला थोडा अवधी तर लागेलच. डॉक्टर साहेब, विजयला कधीपर्यंत भेटू शकू आम्ही? असं बघा, आता ते ICU मध्ये आहेत. तुम्ही त्यांना बघू तर शकता, पण त्यांच्याशी बोलू शकणार नाही, कारण आज जायला बंदी आहे. कमीत कमी 2-3 दिवस ICU मध्ये ठेवावंच लागेल. ठीक आहे डॉक्टर साहेब. तुम्ही तुमच्या सगळ्याच लोकांना समजावा की जास्त गर्दी करू नका तिथे. आता विजय ठीक आहे. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी समजावीन त्यांना. पण डॉक्टर साहेब, माझी सून आशा कशी आहे? हो, त्याही ठीक आहेत. 2 दिवसानंतर तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकाल. थँक्यू सो मच डॉक्टर, थँक्यू. ओके. मम्मी, चला नाश्ता करून घ्या थोडा. अहो, तुम्ही काळजी करू नका. पल्लवी जिथे कुठे असेल ना, तिने नाश्ता केलाच असेल. तुम्ही सुद्धा नाश्ता करून घ्या बघू. हे तू काय बोलतेस सुनबाई? तिची मैत्रीण आणि तिचा पती दोघेही हॉस्पिटलमध्ये आहेत, आणि तू म्हणतेस की पल्लवीने नाश्ता केला असेल म्हणून? मम्मी, ती तिची मैत्रीणच आहे ना. आता हॉस्पिटलमध्ये जाऊन पल्लवीने मैत्रीण होण्याचं कर्तव्य तर पार पाडलंच आहे. आता तिला रात्रभर तिकडे थांबण्याची काय आवश्यकता होती? पल्लवीने रात्री मला फोन केला होता. तिने सांगितलं की आशा आणि तिचे पती दोघेही खूप सिरियस आहेत. डॉक्टर्स त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. ओ, तर पल्लवीने तुम्हाला फोन करून आपली जबाबदारी पार पाडली आहे. मम्मी, मी म्हणत होते की ती नवीन नवीन लग्न झालेली आहे आणि आत्ताच तर आपल्या घरात सून म्हणून आलेली आहे. तिला इतकं स्वातंत्र्य देऊ नका की जेव्हा मनात आलं निघून गेली आणि जेव्हा मनात आलं घरी आली. ओफो वैशाली, तू तर असं बोलते आहेस की जसं ती रोजच्या रोजच बाहेर जाते आणि उशिराने परत येते. सुनबाई, परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न कर जरा. ती जेव्हा घरी येईल तेव्हा स्वतःहूनच सांगेल आपल्याला की तिकडे नेमकं काय झालंय. ठीक आहे मम्मी, ती आली की सांगेल आपल्याला. पण आता तरी आपण नाश्ता करून घेऊया, मला खूप भूक लागली. ये बाया, सावकाशी. हा, ये बस. माहितीये तुला बाळा, जेव्हा तुम्ही दोघं या घरात नव्हतात तेव्हा हे घर किती एकाकी वाटत होतं. जसं या घराला सुद्धा माहित होतं की त्याच्यापासून काहीतरी हिरावून घेतलं जाणार. तू 4 दिवस हॉस्पिटलमध्ये होतीस. त्या 4 दिवसामध्ये ना आमच्या डोळ्याला डोळा लागला, ना आमच्या जीवात जीव होता. हे तर चांगलंच झालं की तू घरी परत आलीस. पण कुणास ठाऊक विजय कधी येतोय परत. मम्मी, तुम्ही काळजी करू नका. विजय लवकरच घरी येईल. परमेश्वराचे खूप खूप उपकार आहेत की विजयचा जीव वाचला. पण माझी परमेश्वराकडे मोठी तक्रार आहे
खूप मोठी. त्याने माझा नातू माझ्यापासून हिरावून घेतला. हे परमेश्वरा, कुठल्या गोष्टीची शिक्षा देतोयस तू मला? का माझं आयुष्य असं दुःखात बुडून गेलंय? सुख जरी आलं तरी ते हवेच्या झुळकीसारखं जवळून निघून जात. आणि मग सुखापासूनची माझी उंचळ तशीच रीती राहते. असं का होतंय परमेश्वरा? का? जर सुख द्यायचंच नव्हतं तर नव्हतंच द्यायचं. पण असं देऊन हिरावून का घेतलंस? माझ्यापासून माझं मूल का हिरावून घेतलंस? माझा नवरा हॉस्पिटलमध्ये, अशी कोणती चूक केली मी? जर मी चांगल्या वाटेवरून जाण्याचा प्रयत्न करत राहिले, जर ही त्याच गोष्टीची परीक्षा असेल तर मला कुठलीच परीक्षा नाही द्यायची. मला माझ्या घरच्यांचा आनंद हवाय, माझ्या नवऱ्याचा, माझ्या सासू सासऱ्यांचा आनंद हवाय. मी त्यांना रडताना नाही बघू शकत. आणि तू सारखं सारखं मला तेच दाखवतोय. का परमेश्वरा? का? बाबा, आशा तर घरी आलीये सुखरूप. विजयला हॉस्पिटलमधून घरी कधी पाठवणार? बेटा बघूया डॉक्टर त्याला घरी जायची परवानगी कधी देतात ते. काय अजूनही त्याच्या जखमा बऱ्या झालेल्या नाहीत. गायत्री, मी तुला सांगितलं होतं ना, या सगळ्या मागे गोविंदचाच हात आहे. घ्या, आता सगळं उघड झालंच आहे ना. बेटा, हे तर आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, पण नेमकं झालंय काय? गोविंदला अटक करण्यात आली आहे का? नाही बाबा, अजूनपर्यंत त्याला अटक नाही झाली. पण पोलिसांच्या तपासणीमध्ये तर आता ही गोष्ट उघडकीला आली आहे. तो तिथे हिल स्टेशनवर पल्लवी आणि आशाच्या मागावर होता. काय? होय काय? पोलिसांच्या तपासणीमध्ये ही गोष्ट तर उघडकीला आलेलीच आहे की विजयचा ऍक्सिडेंट ब्रेक्स फेल झाल्यामुळे झाला. आणि आता जेव्हा ही गोष्ट उघड झाली आहे की गोविंद तिकडे आशा आणि विजयच्या मागावर गेलेला होता, मग तर ही गोष्ट उघडच आहे की या ऍक्सिडेंटच्या पाठीमागे फक्त आणि फक्त गोविंदचाच हात आहे. पण गोविंदला हे कसं काय समजलं की विजय आणि आशा कुठे गेलेत ते? बेटा, जर गोविंद आशा आणि विजयचा पाठलाग करत होता तर पाठलाग करता करता तो हिल स्टेशनवरही पोहोचला असेल. तुम्ही अगदी बरोबर बोलताय बाबा. एवढंच नाही, गोविंद हॉटेलच्या रिसेप्शनवर गेला आणि तिथे जाऊन त्याने अभिजितचा नंबर मागितला आणि त्याचा मोबाईल नंबर तिथून घेऊन गेला. पण तो अभिजितचा नंबर कशासाठी घेऊन गेला असेल? बेटा, तो अभिजितचा नंबर घेऊन गेला असेल तर त्या पाठीमागे सुद्धा त्याचा काहीतरी खास उद्देश असणार. बाबा, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की गोविंद हॉटेलमधून अभिजितचा नंबर घेऊन गेला आणि दुर्घटना झाली विजय आणि आशा बरोबर. कदाचित असं तर नसेल ना की तो पल्लवी आणि अभिजित बरोबर काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन करत होता. बेटा, कुठेतरी पाणी मुरत आहे. बाबा, हे जे काही असेल ना ते लवकरच समोर येईल आपल्या. मला असं कळलंय की गोविंद पुन्हा या शहरामध्ये परत आलेला आहे आणि आता मात्र तो पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाहीच.
आलीस तू? मला तर वाटलं की तू एकटीच आपल्या मैत्रिणीची आणि तिच्या नवऱ्याची काळजी घेत असशील. अगं मी तर मम्मींना सुद्धा सांगितलं होतं की तू बहुतेक आजही येणार नाहीस. नाही दीदी, तिकडे विजयची फॅमिली तर होतीच, पण त्या दोघांची अवस्था बघितल्यावर मी तिकडून निघूच शकले नाही. अच्छा अच्छा ठीक आहे, तू जाऊन मम्मीना एकदा भेट, त्यांना सुद्धा बरं वाटेल तुला बघून. अगं पल्लवी, आलीस तू? कशी तब्येत आहे आशा आणि तिच्या पतीची? मम्मी, त्या दोघांबरोबर खूपच वाईट झालंय. सगळेजण खूप दुःखी आहेत, खूप उदास आहेत. ते दोघे आता व्यवस्थित आहेत ना? ते ठीक तर आहे, पण ऍक्सिडेंटमध्ये त्या दोघांना खूप लागले. परमेश्वर तिला हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ. पण विजयची तब्येत यावेळी कशी आहे? त्याच्या जीवावरचा धोका आता थोडा टळलाय. अभिजित या सर्व प्रकारामुळे खूपच अस्वस्थ होता की विजय त्याला सी ऑफ करायला का नाही पोचला. हो मम्मी, आशा आणि विजयला तिथून हॉटेलमधून निघतानाच उशीर झाला होता. अभिजितला सी ऑफ करण्याच्या नादातच विजय वेगाने गाडी चालवत होता आणि ही दुर्घटना घडली. ओ हो, हे तर खूपच वाईट झालं. हो दीदी, दुर्घटना होणार असली की होतेच होते. डॉक्टरांनी तिला डिस्चार्ज दिलाय, मग आता ती घरी आहे. धीरानं घे सगळं पोरी. परमेश्वराचे उपकार आहेत की आशा आणि विजयचा जीव तर वाचला. घाबरू नकोस तू, परमेश्वर सगळं काही ठीक करेल. हो मम्मी. रेखा ही भाग्याची. ही गोष्ट मम्मी आणि दीदीच्या समोर येण्यापूर्वीच मला या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करावं लागेल. आशाने पण सांगितलं होतं की मी लवकरात लवकर ह्या मुलापासून मुक्ती मिळवली पाहिजे. मला लवकरच या बाबतीत काहीतरी विचार करायला हवा. हां पल्लवी, हा आशा, कुठे आहेस? मी विजयला बघायला आले. कसा आहे तो? अजूनही शुद्धीवर नाही आलाय ग. डॉक्टर काय म्हणतायत? डॉक्टरांचं म्हणणं आहे की उद्यापर्यंत शुद्धीवर यायला हवं. ठीक आहे. पल्लवी, मी तुझ्या प्रॉब्लेमबद्दल विचार करत होते. घरामध्ये कुणाला संशय तर नाही ना आला की तू? हो आशा, मला सुद्धा याच गोष्टीची भीती वाटते. तुला माहितीये, मम्मी माझ्यावर खूप प्रेम करतात. त्या मला स्वतःच्या मुलीप्रमाणे जपतात. जर ही गोष्ट त्यांना कशीही कळली तर त्यांना खूप दुःख होईल. त्या तुटून जातील. आणि आजकाल माझी तब्येत पण खूप खराब व्हायला लागली. मला कळतच नाहीये मी काय करू. तुला तर समजतच असेल ही गोष्ट. तू काहीतरी बोल ना, मी काय करू? हो पल्लवी, मला समजतंय तुझं म्हणणं. हातातून निसटणारा प्रत्येक क्षण तुझा प्रॉब्लेम आणखीन वाढवतोय. पण तू चिंता करू नकोस. आपण लवकरात लवकर ह्या प्रॉब्लेमपासून मुक्ती मिळवूयात. म्हणून तर मी तुला फोन केला होता. पल्लवी, तू एक काम कर. तू उद्या हॉस्पिटलमध्ये ये. आपण इथून गुपचूप ऑपरेशन सेंटरमध्ये जाऊयात आणि उद्याच तुझ्या प्रॉब्लेमपासून मुक्ती पण मिळवूया. ठीक आहे, मी तिकडे उद्या येईन. तू डॉक्टरांशी बोलून ठेव एकदा. हा, डोंट वरी पल्लवी. उद्या मी तुझ्यासाठी बोलून पण ठेवेन आणि अपॉइंटमेंट पण घेऊन ठेवेन. फक्त घरी सांगून ठेव की तुला यायला उशीर होईल. हो, मी मम्मीला सर्व काही सांगून ठेवेन की विजय हॉस्पिटलमध्ये आणि तू सुद्धा तिथेच आहेस.
तू तिथे असशील तर मम्मी टेन्शन नाही घेणार अजिबात. ठीक आहे पल्लवी, उद्या तू 11 वाजता इथे ये. मी 12 वाजताची अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. ठीक आहे आशा. रेखा ही भाग्याची. उद्या तू 11 वाजता इकडे निघून ये. मी 12 वाजताची अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. ठीक आहे आशा. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. भाग्याच्या रेखात, भाग्याच्या रेखात दडले जगणे हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. कापुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. अपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. हॅलो, काय? अरे तुम्ही कोण बोलताय? फोन तुम्ही लावलात ना, मग तुम्ही सांगा तुम्हाला कोणाशी बोलायचंय. काय? अरे विचित्रच आहे, स्वतःच फोन करतायत आधी आणि मला विचारतायत की कोण बोलतंय म्हणून. हॅलो. अरे हे घ्या, फोनच कट केला. दीदी मी बाहेर अरे चालले. तू कुठे निघालीस? दी मी हॉस्पिटलमध्ये चालले आशाजवळ. ओ, आज सुद्धा यायला उशीर होईल का तुला? दीदी जर उशीर झालाच मला तर तुम्ही प्लीज काळजी करू नका. अगं पल्लवी, मी खरं तर अशासाठी विचारत होते की आशा तुझी मैत्रीण आहे, जवळचं नातं आहे. मग मी विचार करत होते मी सुद्धा एकदा भेटून घेते. मग मी पण येते ना हॉस्पिटलमध्ये. उद्या तू 11 वाजता इकडे निघून ये. मी 12 वाजताची अपॉइंटमेंट घेऊन ठेवते. विजय कधीच बाप नाही होऊ शकणार. नाही परमेश्वरा, हा अनर्थ आहे. त्याच्या खाली आमच्या सगळ्यांचा आनंद दबून त्याचा घोडमारा होईल. नाही, तू असं नाही करू शकत. तुझ्या ऍक्सिडेंट मागे गोविंदचं षडयंत्र होतं. मी तुला समजावलं सुद्धा होतं, हे पण सांगितलं होतं की सावधान राहा, पण तरी सुद्धा तू असा बेजबाबदारपणा. तुझ्या गाडीचे ब्रेक फेल करण्यामागे गोविंदचाच हात होता. आणि तुझ्या ऍक्सिडेंटच्या पश्चात गोविंदने मला फोन करून धमक्या दिल्या होत्या.